नवी मुंबई विमानतळ प्रकल्पबाधित गावांमधील शाळांचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती 27 गाव संघर्ष समितीचे सचिव प्रेम पाटील यांनी दिली आहे. हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्याकडे हा विषय मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत निर्णय प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सिडकोकडे याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. या संदर्भात संयुक्त बैठक घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न पूर्णतः निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे मंगेश वाकडीकर यांनी आश्वासन दिल्याची माहिती प्रेम पाटील यांनी दिली. दरम्यान चांगले काम करणाऱ्यांना पक्षभेद विसरून पाठिंबा देण्याची भूमिका असल्याचे मत अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी व्यक्त केले. 2014 पासून पुनर्वसनाच्या याला सुरुवात झाली सर्वेला. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा भूखंड जिल्हा परिषद शाळांसाठी सिडकोने दिलेला नव्हता. तर 2017ला आपल्याला समजलं की सिडको देणारच नाही शाळा. ते 2017 पासून आपण सुरुवात केली सिडकोला लढा देण्यासाठी. अनेक प्रकारची आंदोलनं केली. 2017, 18, 19 आंदोलनं केली. 2019ला आपल्याला त्यांनी लेखी दिलं की 10 गावांना 10 शाळा देण्याचं ठरलं आणि त्यासोबतच 10 गावांना 10 ग्रामपंचायत भूखंड देण्याचं ठरलं. तर ह्या गोष्टी आपण त्यावेळेला केलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर सिडको कुठल्या प्रकारचे लक्ष का नव्हते देत, कारण का डेव्हलपमेंटचं मेन काम होतं. भूखंड दिलेत तुम्ही, पण ते डेव्हलप कधी करणार? आपल्या आता सध्या उलवा नोड आणि करंजा नोडला 5-5 शाळा एका शाळेमध्ये भरतात. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एक आंदोलनाचा इशारा दिला. त्याच्यानंतर 2-3 आपल्याला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले जयंतबाई यांनी. त्याच्यामुळे ते आपला प्लॅन डिक्लेअर केला. प्लॅन असं डिक्लेअर केलं की 3 वर्ग खोल्या, म्हणजे आपली प्राथमिक मध्ये आणि उच्च प्राथमिक. इथे प्राथमिक पण शाळा होत्या, उच्च प्राथमिक होत्या. उच्च प्राथमिक मध्ये 7वी पर्यंत वर्ग होते, ते 8वी पर्यंत पण करता येतात. आणि प्राथमिक मध्ये 4थी पर्यंत वर्ग होते. तर त्याच्यामध्ये असं झालं, हे 3 वर्ग खोल्या प्रत्येक शाळेला दिल्या आणि एक अंगणवाडीसाठी. आता 7 वर्ग एक 3 वर्ग खोल्यामध्ये कशी ऍडजस्ट होणार? ते G+1 ची प्लॅनिंग होती. तर आमची मागणी होती का G+2 द्या, तुम्ही 1 ते 8 वर्ग खोल्या द्या, मुख्याध्यापक रूम द्या, ग्रंथालय द्या, संगणक कक्ष द्या, सभेसाठी हॉल द्या, स्वच्छतागृह, मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह द्या, अंगणवाडीसाठी स्वतंत्र तुम्ही एक वर्ग खोली द्या. असं आम्ही या पद्धतीची मागणी होती. पण मागणी 2 वर्षापूर्वी प्रशासक असल्या कारणाने, तिथं प्रशासक असल्या कारणाने CO साहेब हे कोण लक्षात देत नव्हते. आम्ही पत्रव्यवहार केले. सिडकोकडे गेला का सिडको सांगतात की तुम्ही जिल्हा परिषद आमचा ठराव घेऊन या, तेव्हा आम्ही पुढे करू. मग आम्ही गटविकास अधिकाऱ्यांचा बी ठराव घेतला त्या संदर्भात. मग तरी सिडको मान्यता देत नाही आणि त्यांनी टेंडर डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, आता सत्ता आपला आता अध्यक्ष बसलेत मंगेश दादा वाकडीकर साहेब, हे आता अध्यक्ष बसले. तर अध्यक्षांच्या कानावर हा विषय टाकला का असा विषय आहे. तर त्यांच्याकडे जाऊन आपल्या 1 हप्त्यातच त्यांनी हा लेटर दिलेला आहे करून. याच्यावर लेटरमध्ये दिलेलं आहे की 8 वर्ग खोल्या, मुख्याध्यापक खोली, ग्रंथालय, संगणक सभेसाठी सभागृह आणि स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्वयंपाकासाठी रूम आणि 700-750 स्क्वेअर फीटची अंगणवाडी, या अशा तऱ्हेचं पत्र आता या सिडकोला दिलेलं आहे. म्हणजे हे जिल्हा परिषदेने म्हणजे जिल्हा परिषदेचे आहेत म्हणजे मुख्याधिकारी बरोबर ना, त्यांनी हे सिडकोला पत्र दिलेलं आहे. परंतु हे पत्र दिलं तरी प्रश्न मार्गी लागणार आहे का? कारण हे परत काय आता घोषणा तर होते की बाबा आता काम झालं, लगेचच्या लगेच असा शाळेंचा प्रश्न मिटला. प्रत्यक्षात त्याच्या मागे किती खस्ता खावा लागतात हा वेगळा. मी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला, तो हाडाचा कार्यकर्ता आहे, त्याला काय सांगायला नको. आता तो प्रश्न खरोखर या पत्राने मिटणार आहे का? खरं म्हणजे 2017 पासून शाळेचा जो विषय पकडला A to Z मला सगळं विषय माहिती आहे. किती वेळेला ते कामाला लागलं. हा पत्र दिलाय, त्यांचे 100% काम नाही आलं. 10% काम झालं सिडकोला पत्र देऊन. सिडकोला आता जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, CO साहेब असतील, इथले स्थानिक आमदार असतील, MD असतील, यांची संयुक्त मिटिंग लागणं गरजेचं आहे. आणि 27 गाव कमिटी, इथल्या 10 गाव कमिटी यांची संयुक्त मिटिंग लागायला पाहिजे. तेव्हा तो प्रश्न मार्गी लागेल. तसा मार्गी लागणार नुसतं पत्र दिला का सिडको बाजूला ठेवतात. ते असं मार्गी लागणार, संयुक्त मिटिंग लागल्या असं आश्वासन मी दिलं अध्यक्षांनी का आपण संयुक्त मिटिंग लावू, हा तुमचा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करू. आता अध्यक्षांकडे तुम्ही परत पाठपुरावा करणार म्हणजे मंगेश वाकडीकर यांच्याकडे की बाबा या बाबतीत लवकरात लवकर पाठपुरावा देखील करावा. अर्थातच त्यांनी केलेलं काम देखील महत्वाचं आहे म्हणतात तुम्ही. महत्वाचं आहे. अध्यक्ष डॅशिंग बोलायला लागेल, कारण युवा आहेत आणि त्यांना गोष्टी चांगल्या होईल. नकारात्मक भूमिका नसते. मला आता अध्यक्ष एवढे चांगले भेटले आणि ते ह्या एरियाचे आहेत आणि आपल्या प्रकल्पाचे काम चांगलेच करणार. म्हणजे पक्ष कुठला असो, चांगली लोक काम करणारी पाहिजे. नंदराज शेठजी तुम्ही सांगू शकाल नाही का? 100% जो काम करील पक्ष कुठलाही असू द्या, आपल्याला काम करणारा स्थानिक प्रकल्प असतो. आपल्या या
तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला खरोखरच जे आता अध्यक्ष आपल्याला लाभलेत जिल्हाध्यक्ष हे खरोखरच त्यांना त्या दिवशी पत्र दिला, त्या दिवशी आम्ही त्यांचा सत्कार केला का तुम्ही काम करत राहा, तुम्हाला आम्ही पाहिजे ती तुम्हाला आम्ही सपोर्ट करू. पक्ष हा बाजूला ठेवा, या समाजामध्ये पक्ष बाजूला ठेवून काम करायचा तरच आपल्याला जनता मानेल. बरं, नंदराजे शेठ आहेत ना, त्यांचं महत्व असं म्हणता येईल या ठिकाणी की ते स्वतः काँग्रेस पक्षाचे आहेत आणि असं असलं तरी प्रशासनाच्या विरोधात किंवा एखादा मुद्दा प्रशासनाचं चांगलं असलं तर त्याचं ते कौतुक करायला मागे घेत नाही आणि म्हणूनच कदाचित म्हणजे प्रकल्पग्रस्तांची एवढी मोठी संघटना आहे त्यासाठी त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे. आज ज्या कामगार संघटनेचं उद्घाटन झालं त्यांना त्याचं देखील अध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे. खरोखरच अशी लोक जर असली जे काम करताना पक्षभेद पाहत नाही तर निश्चितच लोकांची कामे मार्ग लागतील. शाळेचा प्रश्न मार्गी लागावा अशी इच्छा येथील लोकांची आणि लवकरच तो मार्गी लागेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. तुम्हाला काय वाटतं याविषयीची तुमची प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओ चॅनलची चाशिन खानचा सागर राजे, प्रभात न्यूज करता उल्वे. धन्यवाद.